दुष्काळाची पाहणी करण्याकरता आलेलं केंद्राचं पथक मराठवाडा दौऱ्यावर रवाना झालं। केंद्रातून आलेल्या 10 अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली 3 पथकं तयार करण्यात आली। त्यापैकी एक पथक खान्देश नाशिक भागात, दुसरं पथक औरंगाबाद, बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात पाहणी करणार आहे। तिसरं पथक जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड भागात पाहणी करणार आहे। 2 दिवसात हे पथक दुष्काळग्रस्त मराठवाड्याची पाहणी करणार आहे आणि याबाबतचा अहवाल केंद्राला सादर करणार आहे। त्यानंतरच केंद्राकडून राज्याला मदत जाहीर होईल। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। केंद्र सरकारचं दुष्काळ पाहणीसाठीचं पथक मराठवाड्यात दाखल झालेलं आपण पाहू शकतो। यावेळेस पथक औरंगाबाद आणि बीड रस्त्यावरच्या एका गावामध्ये आहे, शेतामध्ये पिकांची पाहणी करताय, कपाशीची पाहणी करताय। प्रत्येक गावात जाऊन हे पथक असलेल्या पिकांची पाहणी करतायत, शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करतायत, त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करतायत। आतापर्यंत किती नुकसान झालंय पिकांचं, पिण्याच्या पाण्याची अवस्था काय, सरकारकडनं जाहीर झालेली मदत तुम्हाला मिळालेली आहे का, या सर्व संदर्भात हे पथक चौकशी करतंय। सर्वात महत्त्वाचं म्हणजे पिकांची पाहणी सुरू असली तरी सुद्धा शेतकरी आर्थिक अडचणीत आहे। ही आर्थिक अडचण कशी दूर होईल याची चाचपणी या पथकानं करण्याची गरज आहे। त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालाय। पिण्याच्या पाण्याचा हा प्रश्न कसा सोडवावा हे सुद्धा हे पथकासमोर मोठं आव्हान आहे। केंद्रातून 10 अधिकारी आले आहेत, त्याच्या 3 टीम्स केल्या आहेत। एक टीम बीड या विभागाकडे जाते, तर दुसरी टीम जालना या विभागाकडे जाते, तर तिसरी टीम नाशिक या विभागाकडे गेली आहे आणि तिथून दुष्काळाची संपूर्ण अवस्थेची पाहणी हे पथक करणार आहे। पथकातील अधिकारी छोट्या मोठ्या नोंदी सुद्धा करून घेत आहे, जेणेकरून केंद्र सरकारला अहवाल देताना याचा फायदा होईल। खरं तर यावर्षीची ही तिसरी वेळ आहे ज्यावेळेस पथक मराठवाड्यात आलं आणि दुष्काळ स्थितीची पाहणी करत आहे। गेल्या 3 वर्षात जवळपास 6 ते 7 वेळा या पथकानं मराठवाड्यात पाहणी केली, मात्र अजूनपर्यंत या पथकाची मराठवाड्यात कुठलीही मदत मिळाली नाही आहे। पथक आता पुन्हा आलंय, किमान यावेळेस तरी गेल्या वेळेसप्रमाणे पथकानं हात हलवत परत जाऊ नये आणि मराठवाड्यातील बळीराजाला मोठी मदत करावी, इतकीच शेतकऱ्यांची मागणी आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफीसह मी विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।